रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण बनवतोय उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं पण मनाला तृप्त करणारं असं हे जिरा सोड्याचं प्रीमिक्स। हे प्रीमिक्स आपण घरात बनवून ठेवलं ऐन वेळेला अगदी चुटकीसरशी तुम्ही हे सरबत बनवू शकता। अतिशय सोपी रेसिपी आहे, त्यासोबतच कमीत कमी वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। रखरखत्या उन्हामध्ये तुम्ही अशा प्रकारचा जिरा सोड्याचं प्रीमिक्स घरामध्ये बनवून ठेवलं तर उन्हाळ्यामध्ये संपूर्ण उन्हाळा तुमचा हे प्रीमिक्स आहे तर ते खराब होणार नाही। शिवाय तुम्ही कधीही हे जे जिरा सोडा आहे तर ते तुम्ही बनवू शकता। तर सर्वात आधी आपल्याला अर्धा कप इथे जिरे घ्यायचं आहे। तर आपण जे भाजीमध्ये वापरतो ते जिरे घेतलेले आहेत। तर जिरे व्यवस्थित निवडून घ्यायचे, त्यामध्ये खडे वगैरे आहेत का। त्यानंतर हे जिरे आहे तर ते आपण भिजत घालणार आहोत। त्यासाठी अर्धी वाटी आपण जिथे जिरे घेतलेले आहे त्यासाठी आपण 1 चमचा म्हणजे 1 टीस्पून इतकी बडीशेप घेतलेली आहे आणि 4 ते 5 काळी मिरी घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपण 1 कप इतकं पाणी घालायचं आहे। अर्धा कप जिऱ्यासाठी 1 कप पाणी आपल्याला घालायचं आहे आणि याच्यावरती आपण झाकण ठेवून रात्रभर हे जिरे जे आहे तर ते व्यवस्थित भिजवून घेणार आहोत। तुम्ही 4 ते 5 तासासाठी देखील भिजवून घेऊ शकता, परंतु रात्रभर भिजत ठेवलं तर त्याचा फ्लेवर जो आहे तर तो खूप छान येतो। यासाठी रात्रभर आपण हे जे जिरं आहे तर ते रात्रभर भिजत ठेवायचं। उन्हाळ्यामध्ये जिरा सरबत पिल्याने अपचन, गॅस, पोटसुखी सारख्या समस्या दूर होतात, शरीराला थंडावा मिळतो, त्यानंतर उन्हाळ्यातील उष्णतेपासून आराम मिळतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते, यासोबतच वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे। त्वचेसाठी देखील जिरा खूप उपयुक्त आहे। या जिरा सरबत पिल्याने झोप देखील चांगली येते। आपण रात्रभर जिरे भिजवून घेतलेले आहेत। आता हे भिजवलेले जिऱ्याचं पाणी आहे तर एखाद्या गाळणीच्या मदतीने आपण हे गाळून घेणार आहोत, म्हणजे त्यातला जे जिरा आहे तर ते सेपरेट करून घेणार आहोत। सकाळी झाकण उघडताच खूप जिऱ्याचा छान सुगंध असा सुटतो, तर खूप छान फ्लेवर जिऱ्याचा यामध्ये उतरलेला आहे। या जिऱ्याचं काय करायचं व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेन। यामध्येच आपण अर्धा कप इतकी साखर घातलेली आहे आणि त्यानंतर आपण अर्धा चमचा इतका चाट मसाला, चवीनुसार मीठ म्हणजे अगदी पाव चमचा इतकं मीठ त्यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे तर हे मिश्रण एकजीव करून आपण गॅसवरती ठेवायचं आहे। आता हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचे। बघा, याचा खूप जास्त पाक वगैरे करायचा नाही। आपण गुलाबजामचं पाणी कसं करतो, थोडीशी घट्टसर असं साखर वितळेपर्यंत त्याप्रमाणे करायचं, म्हणजे एक तारी वगैरे पाक करण्याची गरज नाही। थोडंसं घट्टसर हे मिश्रण झालं की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। इथे मिश्रण बघा, याचा 1 तारी वगैरे पाक झाला नाही, फक्त बोटाला आपल्या चिकट लागते एवढ्यापर्यंत आपल्याला हे जे मिश्रण आहे तर ते शिजवून घ्यायचं आहे। तर त्यानंतर हा पूर्ण आपण जे सिरप आहे तर ते थंड करून घेतलेला आहे। त्यानंतर हे गाळून घ्यायचं, म्हणजे यामध्ये जर आपण चाट मसाला वगैरे घातला तर त्याचे थोडेसे कण जर असतील तर ते देखील निघून जातील। यासाठी हे व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे। एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा बाटलीमध्ये तुम्ही हे जे सिरप आहे तर ते स्टोर करून ठेवायचं आहे। अगदी उन्हाळाभर हे जे सिरप आहे तर ते खराब होत नाही। आपण रेग्युलर बाटल्या जशा फ्रीजमध्ये ठेवतो त्या ठिकाणी तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालेल, अगदी फ्रीजरमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही। तर इथे आपलं जिऱ्याचं सरबतचं प्रीमिक्स म्हणजे सिरप तयार झालेलं आहे। तर आता सरबत कसा करायचा ते पाहूया। इथे मी चमचाभर इतकं सब्जाचं बी घेतलेलं आहे। तर हा सब्जा आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवायचा आहे किंवा तुम्ही 2 तासासाठी ठेवला तरी देखील चालेल। सरबत करण्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण 4 ते 5 चमचे इतकं आपलं जे सिरप बनवलेलं आहे ते घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी 3 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जेवढं सरबत करायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही मिक्स आहे तर ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे। त्यानंतर इथे आपण अर्ध्या लिंबाचा रस देखील त्यामध्ये घालणार आहोत। आता यामध्ये आपण भिजवलेला सब्जा 2 चमचे घालून घ्यायचा आहे। तर सब्जा खाण्याचे देखील खूप सारे फायदे आहेत। उन्हाळ्यामध्ये सब्जा खाल्ल्यानंतर आपल्याला उष्णतेसंबंधित कोणताही त्रास होत नाही, शिवाय आपलं जे शरीर आहे तर ते थंड राहतं, त्वचा सुधारते, पचनक्रिया सुधारते, त्यानंतर आपल्याला वजन कमी करण्यास देखील हे सब्जाचं बी आहे तर ते खूप उपयुक्त ठरतं। त्यासाठी उन्हाळ्यामध्ये सब्जाच्या बियाचं सेवन हे करायलाच हवं। यामध्ये 2 चमचे इतका आपण सब्जाचं बी घातलेलं आहे। त्यानंतर तुम्ही त्यामध्ये आईस क्यूब घालू शकता। तुम्ही हवं तर माठातील पाण्याने देखील हे जिरा सरबत बनवू शकता, ते अतिशय खूप आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल, किंवा तुम्ही आईस क्यूब टाकून देखील करू शकता। तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही हे जिऱ्याचं सरबत कधीही करू शकता। आपलं हे प्रीमिक्स जर तयार असेल तर अगदी सहज हे जिऱ्याचं सरबत तयार होतं। खूप छान फ्लेवर येतो, दिसायलाही सुरेख आहे आणि प्यायला देखील तेवढंच चविष्ट आणि शरीराला देखील फायदेशीर आहे। हे जिऱ्याचं सरबत उन्हाळ्यामध्ये नक्की करून पहा। त्यासाठीचं जे
प्रीमिक्स आहे तर ते घरामध्ये बनवून ठेवा आणि अगदी कधीही तुम्ही हे सरबत बनवू शकता। तर आपण जो जिरा घेतलेला होता तर त्याचं काय करायचं, तर जो आपण पाणी गाळून उरलेला जो जिरा आहे तर तो अशा प्रकारे एखाद्या चाळणीमध्ये किंवा कपड्यावरती तुम्ही सुकत ठेवायचा आहे। उन्हामध्ये ठेवला तर अगदी एका दिवसात सुकतो, घरामध्ये ठेवला तर तुम्ही 2 दिवसानंतर हे जिरा आहे तर तो छान सुकेल। त्यानंतर आपण कढईमध्ये हा जिरा घालून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं जिरा चांगला फुलेपर्यंत आणि त्याचा तडतड आवाज येईपर्यंत हा जिरा छान भाजून घेतला। जिरा छान भाजून घेतल्यानंतर तो थंड करून घ्यायचा आणि त्याची अशा प्रकारे पावडर करून घ्यायची। जिऱ्याची ही पावडर आहे तर ती तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये किंवा कोणत्याही पदार्थामध्ये वापरू शकता। अशा प्रकारे आपण ह्या जिऱ्याचा देखील उपयोग करायचा आहे। रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा।